नमस्कार, विनास किचनमध्ये स्वागत आहे। चला आज आपण बनवतोय तर्रीचं चिकन। तर चिकन इथे मी असं आणलं आणि स्वच्छ धुवून घेतलंय, त्याच्यानंतर साफ करून घेतलं, ह्याच्यावर चरबी असते ती काढून घेतली आणि व्यवस्थित असे पीस तयार करून घेतले। आता इथे आपण तर्रीदार चिकनसाठी लागणारे आपल्याला वाटण, तर कांदा, खोबरा, थोडंसं मिरी भाजलेलं आणि कोथिंबीर ह्याची पेस्ट करून घेतली। इथे बघा मी पातेल्यामध्ये तेल टाकले, खडे मसाले टाकले आहेत ह्याच्यामध्ये, ते छानपैकी परतून घेतले आणि मग आपण कांदा टाकलाय आणि कांदा सुद्धा छानपैकी परतून घ्यायचा, कच्चा ठेवायचा नाही। कच्चा ठेवला तर चिकनला जेवढी चव पाहिजे ती येत नाही, गोडूसपणा येतो। इथे आलं, लसूण आणि ओली मिरची अशी पेस्ट केली आहे आपण घरची आणि ती सुद्धा छानपैकी आपण आता परतून घेतोय इथे। नंतर आता आपण वाटण पण वाटून घेतलंय ना, तर ते पण छानपैकी आपण फोडणीमध्ये परतून घेऊया। आणि जेवढं आपलं पटकन बोलून होतं ना, त्याच्यापेक्षा सुद्धा खूप वेळ लागतो हे व्यवस्थित परतायला असं। इथे मी आता घरचा मसाला टाकलाय आणि थोडा तर्रीचा मसाला टाकलाय, असे 2 मसाले टाकून मस्तपैकी परतून घेतले ते वाटण मी, हे बघा। आणि आता आपण टाकूया छान चिकन आतमध्ये आणि चिकनला सुद्धा व्यवस्थित परतून घेऊया। चवीपुरतं मीठ टाकायचं, तेही व्यवस्थित असं परतून घ्यायचं। तर आता आपण चिकनला व्यवस्थित परतून घेऊया, हे बघा। तर मी इथे असं चिकनला परतून घेते। तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आपण असं ढवळून व्यवस्थित घ्यायचं। चिकनला पाणी सुटतं, पाणी सुटेपर्यंत थोडा वेळ वाट बघायची आणि नंतर आपण चिकनच्या वरती ताट ठेवायचं किंवा बाजूला गरम पाणी करून घ्यायचं आणि गरम पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये किंवा ताटावर पाणी ठेवायचं असं, हे बघा। ताटावर पाणी ठेवलंय ना मी, तसं ताटावर थोडंसं पाणी ठेवायचं आणि जेवढं पाहिजे तेवढं आपण त्याच्यात टाकायचं जर शिजायला कमी पडत असेल तर। त्यानंतर आपल्या घरात जेवढं घट्ट पातळ किती माणसं आहेत ती बघून तेवढं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये। तर इथे बघा किती छान तर्री आली आहे आपल्या चिकनला आणि जवळजवळ इथे आपलं चिकन तर्रीचं तयार झालंय बघा। दिसते ना किती छान तर्री आली ती। तर किती घट्ट पातळ वगैरे मला जेवढं पाहिजे तेवढं मी पाणी टाकून घेतलंय बघा। आणि इथे असं आपलं चिकन हे बघा तयार झाले। वरून तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कोथिंबीर टाकू शकता आणखीन, कारण आपण ऑलरेडी पण टाकलेली आहे। तुम्हाला अजून पाहिजे तर तुम्ही टाकू शकता, मी इथे टाकली आहे ही बघा कोथिंबीर। तर इथे आपलं तर्रीदार चिकन तयार झालं आहे। धन्यवाद।